नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सोया नूडल्स. प्रत्येक वेळेस बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो त्याच पद्धतीचे रेस्टॉरंट स्टाईल आपण सोया नूडल्स घरच्या घरी बनवणार आहोत. तर ही रेसिपी आपण नाश्त्यासाठी तसेच संध्याकाळच्या चहाच्या अगोदर किंवा टिफिनसाठी देखील मुलांना बनवून देऊ शकतो. सारखे सारखे तेच उपीट पोहे करण्यापेक्षा कधीतरी अशी वेगळी रेसिपी ट्राय करू शकतो. तर रेसिपी अगदी सोपी आहे आणि हेल्दी देखील आहेत. इथे नूडल्स घेतलेले आहेत. हे मार्केटमध्ये इझिली मिळतात अशा प्रकारचे. त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी आपण इथे कोबी, शिमला मिरची, एक टोमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. सुरुवातीला इथे मी एका टोपमध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून घेतले आहे. पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये 1 पळी तेल आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. यामध्ये आपण नूडल्स घालून हे नूडल्स आपण 8 ते 10 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. शक्यतो इथे आपल्याला नूडल्स हे 80% म्हणजे 80% शिजवून घ्यायचे आहेत. खूप देखील शिजवायचे नाही, नाहीतर आपल्या नूडल्सचा लगदा होऊ शकतो. त्यामुळे इथे आपण एक 8 ते 10 मिनिटासाठी व्यवस्थित शिजवून घेऊयात. इथे आपल्याला हाताने साहजिकरित्या असं नूडल्स तुटले तर समजायचे की आपलं नूडल्स एकदम व्यवस्थित शिजलेले आहे. अशा प्रकारे नूडल्स शिजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून हे मिश्रण आपण एका चाळणीत काढून घेणार आहोत, जेणेकरून ते नूडल्स थंड होतील आणि खूप चिवट वगैरे होणार नाही. इथे आपण नूडल्स एका चाळणीत काढून घेतलेले आहे, जेणेकरून ते थंड होतील आणि मोकळे सुळसुळीत होतील. तर इथे मी अर्धा वाटी इतके सोयावडी घेतलेले आहे. यामध्ये नूडल्समधील राहिलेलेच गरम पाणी मी यामध्ये भिजण्यासाठी घातलेले आहे. 10 मिनिटानंतर आपले सोया चांगले फुललेले आहे. यातील आता आपण दाबून पाणी काढून घेणार आहोत. अशा प्रकारे सोयावडीतील पाणी पूर्ण निथरवून घ्यायचे आहे. सोयावडीतील पाणी पूर्ण निथरवून घेतल्यानंतर यामध्ये आपण बेसिक मसाले घालून घेणार आहोत. तर त्यामध्ये चवीनुसार म्हणजे अगदी थोडंसं चवीनुसार मीठ वापरलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी इथे शेजवान चटणी वापरलेली आहे. शेजवान चटणी आणि इथे मी अर्धा चमचा इतका तांदळाचे पीठ घेतले आहे. तुमच्याजवळ जर 65 मसाला असेल ते वापरलं तरी चालू शकते किंवा मैदा वगैरे लावला तरी चालू शकते. पण तांदळाच्या पिठामुळे अगदी क्रिस्पी असे आपले सोया चंक्स तयार होतात. हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात. सोयावडीला हे पीठ, मीठ आणि शेजवान चटणी व्यवस्थित लावून घेऊयात. तोपर्यंत इथे आपण ह्या व्हेजिटेबल बऱ्यापैकी लांब असे कापून घेतलेले आहे. यामध्ये मी ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो आणि कोबी कापून घेतलेला आहे. चवीनुसार मी कोथिंबीर देखील कापून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घालून घेतलेले आहे. त्यामध्ये हे चंक्स म्हणजे सोयावडी सोडून घेणार आहोत. इथे आपल्याला सोयावडीला चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत. कमी तेलातच आपण हे सोयावडी तळून घेणार आहोत. हे तळताना याचा कलर चेंज होतो आणि ह्यांना खूप तेल देखील लागत नाही. कमी तेलावर देखील सोया चंक्स तयार होतात. अशा प्रकारे सोयावडीचा कलर चेंज झाल्यावर आपण आता ह्यांना काढून घेणार आहोत. इथे आपल्याला भाजताना एकसारख्या रंगावर सोयावडी भाजून घ्यायची. बारीक केलेला लसूण, आले आणि 1 ते 2 हिरवी मिरची बारीक करून परतून घेणार आहोत. इथे आपल्याला खूप जास्त परतून घ्यायचं नाही. त्यानंतर ही तयार केलेले व्हेजिटेबल देखील यामध्ये घालून घ्यायचे आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच हे थोडंसं परतून घ्यायचे आहे. परतून म्हणजे इथे आपल्याला खूप असं मऊ पडू द्यायची नाही. त्यानंतर उरलेला कोबी देखील यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. थोडंसं स्मोकी फ्लेवर आल्यानंतर काढून ठेवलेले नूडल्स आपण यामध्ये घालून घेणार आहोत. याला आपण एक चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊया. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मसाले ॲड करणार आहोत. तर इथे आपण 1 चमचा भरून शेजवान चटणी घातलेली आहे. थोडंसं टोमॅटो केचप, रेड चिली सॉस आणि सोया सॉस चमचाभर घालून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये 2 चमचे इतके टोमॅटो केचप देखील आपण वापरणार आहोत. हे सर्व मिश्रण आपण एकसारखे हलवून घेणार आहोत. इथे आपल्याला गॅसची फ्लेम हायस्ट ठेवून आपल्याला स्मोकी फ्लेवर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. खूप जास्त मऊ करून घ्यायची नाही. भाज्यांना जर पाणी सुटले तर भाज्या मऊ होतात. त्यानंतर यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर आणि हक्का नूडल्स मसाला जो मार्केटमध्ये इझिली मिळतो तो मसाला यामध्ये वापरणार आहोत. या मसाल्यामुळे रेस्टॉरंटसारखी चव येते. अशा प्रकारे आपण हा मसाला आणि सॉसेस सर्व नूडल्सला लावून घेणार आहोत.
तर तुम्ही बघू शकता आता आपले अशा प्रकारे आपले नूडल्स रेडी झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घालायचे आहे. तर इथे आपण नूडल्स शिजवताना देखील थोडंसं मीठ घातलेले होते. त्यामुळे आता चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून घेऊयात. थोडंसं चवीनुसार मीठ घालून आपण हे एका फोक आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत. इथे आपल्याला उलटण्याचा वगैरे वापर करायचा नाही, नाहीतर आपले नूडल्स तुटू शकतात किंवा लगदा होऊ शकतो. अशा प्रकारे आपण हे नूडल्स मिक्स करून घेणार आहोत. आता हे आपले नूडल्स अगदी खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता हे नूडल्स अगदी कमी वेळेत, कमी साहित्यात घरगुती पद्धतीने तयार केलेले आहेत. चवीला अगदी रेस्टॉरंट्ससारखे लागतात. सोया आपण तळलेले वरून घातले तरी चालू शकते किंवा कढईमध्ये मिक्स करून घेतले तरी चालू शकतात. अशा प्रकारे आपण कमी साहित्यात कमी वेळेत ही रेसिपी ट्राय करू शकतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपले नूडल्स हे अगदी मोकळे फडफडीत झालेले आहेत. चवीलाही खूप छान झालेले आहेत. मुलांच्या टिफिनसाठी तसेच नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी ही रेसिपी आपण ट्राय करू शकतो. प्रत्येक वेळेस पोहे उपीट न करता अशी वेगळी रेसिपी केली तर घरातल्यांनाही आणि मुलांना देखील खूप आवडतात. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.